मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. तर आज आपण कुठे आलो तर चला पाहूया. हॅलो धनंजय, कसं आहेस? मस्त. हे बघा, इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची साऊंड सिस्टम दिसत असेल, लाईट दिसत असतील. तर चला आपण याबद्दल आज जाणून घेऊया. राम राम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलोय थोड्या वेगळ्या ठिकाणी आणि आतापर्यंत आपण जेवढे व्यवसाय पाहिले आहेत त्यापेक्षा हा व्यवसाय म्हणजे थोडा वेगळाच आहे. आणि तुम्ही येताना पाहिलंच असेल की आपण कुठे आलो आहोत. आणि माझ्या मागे देखील तुम्हाला दिसतच असेल की आपण आज काही वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. हे जे आपण सिस्टम पाहत आहोत, या सिस्टमचे सर्वेसर्वा धनंजय पांचाळ यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हे नक्की काय आहे ते. नमस्कार धनंजय. नमस्कार. तर या सिस्टमचे सर्वेसर्वा धनंजय पांचाळ म्हणजे आमचा धनू, कारण मी त्याला अगोदरपासून ओळखत आहे. तर तुझी ही सिस्टम म्हणजे बहुतेकांना माहिती असेल पण काही जणांना माहिती नसेल देखील. तर तुझ्या या सिस्टम बद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा तू सांगशील का, विस्तारित सांगशील का? हो हो दादा, नक्कीच सांगेन. मी साऊंडचा व्यवसाय करतो आणि धना प्रो लाईट्स अँड साऊंडच्या नावाने हा माझा व्यवसाय चालू आहे. अरे वा. मग धनू, हा व्यवसाय तू कधीपासून चालू केलास? कारण लहानपणी तर तुला मी पाहिलं तेव्हा तू म्हणजे या व्यवसायाकडे नव्हताच एवढा. तुला तर पहिल्यापासूनच माहिती आहे, मला लहानापासून ओळखतोस तू. आणि पहिल्यापासूनच शिक्षणामध्ये म्हणजे आमच्या पूर्णच घराण्याच काय नाही शिक्षणाचं वगैरे. तुला तर माहिती आहे, हा बाबांचा पहिल्यापासून व्यवसाय होताच. बाबा गेले तेव्हा मी खूप लहान होतो. हो, मला माहिती आहे. 2002 साली काहीतरी बाबा हे झाले, एक्सपायर झाले. त्याच्यानंतर काय सगळी जबाबदारी मोठ्या भावावर, त्यात बहीण थोडंफार काय ना काय तिचं पण शोचं वगैरे चालायचं, सिंगिंगचं किंवा डान्सिंगचं वगैरे. तर त्याच्यावर सगळी मग जबाबदारी अशी. आणि आई पहिल्यापासून घरकामाला वगैरे जायची, किंवा जसं तिला भेटेल तसा जॉब ती करत जायची. शाळा पास आउट होईपर्यंत माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की आपल्याला काहीतरी करायचं, आता थांबून चालणार नाही. बाबा वारल्यानंतर बाबांचा व्यवसाय तर तुला माहितीच आहे, बंद पडलेला. भाऊ तर जॉबला जात होता. त्यामुळे मला सतत असं वाटत होतं की बाबांचा बिझनेस पुढे न्यायला हवा. अच्छा. कारण जबाबदारीमुळे भावाला तो पुढे नेता नाही आला. मग मी ठरवलं की काही होऊ दे, आपण ह्याच लाईनीत घुसायचं आणि काहीतरी करायचं ह्याच्यात पुढे. हो, ते तर आहेच, कारण त्यांनी तो त्यांचा व्यवसाय मेहनतीने उभा केला होता. तर मग धनू, ह्या फील्डमध्ये तू एंट्री कशी घेतलीस किंवा तुला ती एंट्री कशी मिळाली? मला माहिती आहे, बाबा गेले तेव्हा मी 6वी 7वीत असेन. आपल्या जोगेश्वरी मध्ये भजनी ग्रुप भरपूर आहेत, ऑर्केस्ट्रा पण फेमस असे ऑर्केस्ट्रा आहेत. आणि मी त्या परीला मग माझ्याकडनं जेवढं जमत असेल ना तेवढं मी करायचो. अच्छा. भजनी मंडळ असू दे किंवा ऑर्केस्ट्रा असू दे, जिथे भेटेल तिकडे जायचो, काय ना काय उचलपाच आपली करत राहायचो थोडं. अच्छा. काही ना काही मदत करून, माझ्याकडून काय हातभार लागतोय का त्या गोष्टीसाठी, किती चांगलं करता येईल आणि वगैरे, तो सगळा प्रयत्न काही ना काही चालू असायचा. अरे वा. म्हणजे तू तेथून शिकत होतास, म्हणजे हो, प्रयत्न पण करत होतास आणि तेथून तू स्वतःच आत्मसात देखील करत होतास. प्रॅक्टिकली सगळं करायला भेटायचं ना. अच्छा. मग तू हे जे करत होतास, म्हणजे जे काय मदत करत होतास त्यांना किंवा तू काय शिकत होतास, त्यातनं तुला काही इन्कम वगैरे तेव्हा येत होतं? इन्कम म्हणजे काय फारसे पैसे नाही, पण त्यावेळी ते 50-100 रुपये पण भरपूर होते. माझ्या वयाप्रमाणे जर 50-100 रुपये ते मी विचार करीन ना, तर माझ्यासाठी भरपूर होते ते. अच्छा. हा, कारण की तेव्हा वडापाव पण आपला 5 रुपयात 2 वडापाव आणि 1 पिऊस आपण खाऊ शकत होतो. हो, ते तर आहेच. खरंच जुने दिवस ना खूप चांगले होते. तर मग धनू, हे जे तू प्रॅक्टिकल तिथे घेत होतास, काहीसं ज्ञान आत्मसात करत होतास, मग ते सगळं घेऊन तू या साऊंड सिस्टमचा डायरेक्ट व्यवसाय सुरू केलास का त्या अगोदर देखील काही करत होतास? नाही, आधी मी 5-6 वर्ष जॉब केला एकीकडे.
जॉब केलास म्हणजे ह्याच फील्डमध्ये जॉब केलास? हा, ह्याच फील्डमध्ये मी जॉब केला. एक फेमस ऑर्केस्ट्रा होता आपल्या जोगेश्वरीमध्ये. त्यांच्या साऊंड सिस्टम बरोबर मी तिकडे काम करत होतो. अच्छा आणि काम करता करता मी बरंच काही तिकडे शिकलो. अच्छा, म्हणजे तू तिथे शिकलास, पण शिकल्यानंतर व्यवसायाकडे वळावं असं सगळ्यांनाच वाटत नाही. मग तुला असं का वाटलं? तुला तर माहिती आहे माझी घरची परिस्थिती कशी होते, आणि त्या इन्कम मध्ये माझं स्वतःच भागायचं नाही. तेव्हा माझं लग्नाचं वय झालं होतं आणि नवीन जबाबदारी पण अंगावर घ्यायची वेळ होती. जर एवढ्याशा इन्कम मध्ये जर माझंच भागत नव्हतं, मग आता मला काहीतरी करणं भागच होतं. मग मी ही नवीन जबाबदारी घेऊन हा गाडा कसा रेटणार होतो. मग मी ठरवलं की आता काहीतरी करायलाच हवं. मग मी ठरवलं आता स्वतःच काहीतरी करायचं. आता स्वतःच काहीतरी करायचं, मग सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो हा भांडवलाचा. हो भांडवल आणायचं कुठे? हो बरोबर आहे. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला भांडवल उभं करणं म्हणजे खूप कठीण जातं. आणि अशा वेळी ना भले भले मदत करणारे पण आहेत ना, आपल्याकडे पाठ फिरवलेली असते त्यांनी. हो, हे पाहिलं आहे, म्हणजे हे सगळ्यांनाच माहित आहे. मग भांडवलाची अपेक्षा तर मी कोणाकडनंच ठेवू शकत नव्हतो. मग धनु, हे सगळं उभं करण्यासाठी तुला काय करावं लागलं किंवा तू काय केलंस? खरं सांगू दादा, हे सर्व आहे ना माझ्या बायकोमुळे शक्य झालं. कारण तिने त्यावेळेला जर मला ही मदत केली नसती ना, तर मी कधीच हे पाऊल उचलू नाही शकलो असतो. तिने अशा वेळेला मला भांडवल उभं करून दिलंय ना, तेव्हा आमचं लग्न पण झालं नव्हतं. अच्छा, तर बिलीव्ह नाही करणार, तिने तिच्या आईचं जुनं मंगळसूत्र घाण ठेवून माझ्यासाठी ते पैसे उभे केलेले तेव्हा. अरे बापरे यार, हॅट्स ऑफ यार तुझ्या मिसेस साठी, म्हणजे आमच्या वहिनींसाठी. कारण आत्ताच्या वेळेला एवढं कोण करत नाही, आणि ते पण लग्ना अगोदर. तू खूप लकी आहेस बाबा, तुला खरंच लक्ष्मी भेटली आहे. हे खरं बोलला दादा. हा धनु, आता भांडवल तर उभं राहिलंच, पण हा एवढा मोठा संसार उभा करताना अडचणी तर आल्याच असतील. नक्कीच भरपूर अडचणी आल्या. माझ्याकडे जे पैसे होते त्याच्यात मला बेसिक जे सामान लागणार होतं ना, ते मी घेतलं. आता मार्केटमध्ये कसं आहे, नवीन नवीन वस्तू वाढत जातात, लोकांच्या रिक्वायरमेंट वाढत जातात. तसे कधीतरी 2 स्पीकर लागतात, मग त्यांच्या हळूहळू 4 मागवणं, हे मग ह्या मित्राकडे जा, त्या मित्राकडे जा, तो टेम्पो करणं वगैरे. मला अडचणी भरपूर फेस कराव्या लागत होत्याच. अच्छा, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तुला त्या वस्तू त्यांना पुरवणं देखील गरजेचं होतं. हो. आणि त्यावेळेला ना मित्रांनी पण आहेत ना एवढा मला सपोर्ट केला ना, की जी काय मला वस्तू लागत असेल ना एक्स्ट्रा, अच्छा, ती दिल खुलास जा, तू घेऊन जा. ओके, म्हणजे मित्रांचा सपोर्ट देखील तुला तेव्हा मिळाला. हो, तेवढा भरपूर मिळाला. अच्छा, आणि त्या गोष्टीमुळे मग काय झालं, की माझे क्लायंट तुटले नाही, आणि सगळं त्यांना जे पाहिजे ते मी तसं अवेलेबल त्यांना करून देता आलं. हो, हे तर गरजेचंच असतं, कारण व्यवसाय म्हटलं तर आपण आपल्या कस्टमरची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. हो. म्हणजे तुझे कोण कोण मित्र होते तुला ते सपोर्ट करणारे होते? मित्र म्हणशील तर जोगेश्वरीतले म्हणजे परेश गुरव आहे, परत अमोल राणे आहे, राजेश राणे म्हणून आहे, मयूर आहे, मयूर मेस्त्री म्हणून आहे, एक पार्ल्याचा माझा उमेश गुरव म्हणून आहे, परत अजून राजू खेडेकर झालं, संजय बने झालं, परत मामा आपला. अच्छा, आणि दीपक कुमटेकर आहे. ह्या सगळ्या मित्रांचा मी आभारी आहे, की खरंच त्यांनी मला खूप सपोर्ट केला. आणि दादा, ज्यांनी ज्यांनी मला माझ्या पडत्या काळात सपोर्ट केलाय, मी त्या सर्वांचे आभार मानतो. अरे छान. खरंच धनु, म्हणजे हे खूप गरजेचं आहे, कारण आजकाल लोकांनी जाणीव ठेवणंच बंद केलं आहे. म्हणजेच तुला सांगू तर आपल्यात एक म्हण आहे, गरज सरो आणि वैद्य मरो. ही प्रवृत्ती सगळ्यांनी ठेवलेली आहे. नाही, माझ्या बाबतीत खरंच सांगू तर तसं नाही कधी झालं. अजूनही आम्ही ना सगळे मित्र आहेत ना, हे माझे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. आमचं बॉन्डिंग चांगलं आहे, आणि खरंच आम्ही ना करतो अजूनही एकमेकांना तेवढाच सपोर्ट करतो. अरे वा, छान. खरंच धनु, आजकाल असे मित्र भेटणे हे पण देखील खूप दुर्मिळ झालं आहे, आणि यात देखील तू लकी ठरलास.
ही खरी गोष्ट आहे. धनु, म्हणजे तुला तुझे मित्र देखील चांगले मिळाले, सगळं तुझं व्यवस्थित चालू होतं. पण अजूनही माझा एकच प्रश्न आहे की तू हा जो तू सिस्टम, तुझी सिस्टम, संसार, पसारा, हा तू कसा वाढवलास? दादा, जसं काम वगैरे भेटत गेलं ना, हा. तसं कधी मोठ्या ऑर्डर भेटल्या, कधी छोट्या. मग जसं जसं ऑर्डर भेटत गेल्या तशा एक एक गोष्टी मी ऍड करत गेलो याच्यात. अच्छा, म्हणजे एक एक वस्तू तू घेत गेला. हा, की चला आज मला उद्या जर माईक, त्या शोला मला माईक लागणार आहे ना, तर मग मी त्या हिशोबाने सगळं घेत गेलो. अगदीच सगळं घेऊन असं ठेवलं नाही, की अच्छा. आता मला त्या शोला जर यूज आहे ती वस्तू घ्यायची. ओके. अच्छा, म्हणजे जशी जशी रिक्वायरमेंट येत गेली तशी तशी तू वस्तू विकत घेत गेला. हो हो. तरी पण तू त्या मानाने भरपूर आणि खूप छान सेटअप उभा केलायस, म्हणजे एक एक वस्तू घेत घेत. मग धनु, आता किती वर्ष झाले तू हा बिझनेस करतोय? मी ग्रोथ आता 7-8 वर्ष ग्रोथ पकडलाय. म्हणजे त्याच्या आधी ह्या फील्ड मध्ये 20 वर्ष काढली. अच्छा. माझं 35 एज आहे आता, 35-36 एज आहे. आणि त्यातली 20 वर्ष मी ह्या फील्ड मध्ये टाकली. अच्छा, म्हणजे लहानापासून. म्हणजे वयाच्या 15 वर्षापासून म्हणू शकतो आपण. हो हो. मग धनु, आता हा जो तुझा व्यवसाय आहे किंवा ही जी तुझी सिस्टम तू वापरतोस, त्याच्या ऑर्डर तुला कुठे असतात आणि कशा मिळतात? बेसिकली एज अ मुंबईतले सर्वच थिएटरमध्ये ऑलमोस्ट काम चालतं आपलं. जसं रवींद्र नाट्य मंदिर झालं, प्रबोधन ठाकरे झालं, दीनानाथ झालं पार्लेचं. असे बहुतेक थिएटरमध्येच आपले इंडोरची जास्त कामं असतात. आणि मागच्या 5-6-7 एक वर्ष आधीपासून माझ्या फॉरेन ट्रिप पण असतात, जसं क्रूजचं झालं, थायलंडचं वगैरे. अरे वा, म्हणजे खूप छान प्रगती केलीस तू. हा. धनु, तू आता बोलताना बोलून गेलास की दीनानाथ नाट्यगृह, प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, अ, यामध्ये तुझा काय रोल असतो? म्हणजे तुझं तिथे काय रोल असतो? म्हणजे मला या सिस्टम बद्दल माहित नाही. आमच्यासाठी म्हणजे साऊंड सिस्टम म्हणजे हळदीला वाजते ती गाणी. तर याबद्दल मला आणि माझ्या प्रेक्षकांना कळेल का? नेमकं काय, मी साऊंड आणि लाईट प्रोव्हाइड करतो त्यांच्या इव्हेंट मध्ये जे लागत आहे ते त्यांना. अच्छा. हा, लाईट्सचं आणि साऊंडचं सगळं जे इक्विपमेंट असतात, जसं माईक म्हणू शकतो आपण. परत बॅकलाईन मध्ये जावं तर ड्रमिंग वगैरे किंवा स्पीकर्स वगैरे जे काही लागतात ते आपण प्रोव्हाइड करतो, स्पीकर्स आणि लाईट्स. अच्छा, म्हणजे हे जे नाटकाचे प्रयोग वगैरे होतात त्याच्यामध्ये पण तुझी साऊंड सिस्टम आणि लाईट सिस्टम म्हणजे ते देखील त्यात असतं का? हा, ते टोटली वर्क होतं सगळं. अच्छा. धनु, नाटकाचे जे प्रयोग असतात त्यामध्ये देखील तुझी ही सिस्टम वर्क होते का? हो हो, टोटली सगळं वर्क असतं. म्हणजे सगळं जसं लाईट म्हणा, साऊंड म्हणा, जे जे काही लागतं ना आपल्या म्युझिशियन आर्टिस्ट लोकांना, ते सगळं आपण प्रोव्हाइड करतो. अच्छा, जे नाटकातल्या कलाकारांचा जो दमदार आवाज येतो त्याच्या मागे ही सर्व साऊंड सिस्टीम असते. हा, थोडक्यात म्हणजे कसं, हे सगळं बॅक स्टेज काम करणारे थोडं त्यांचं पण हातभार जास्त, म्हणजे त्यांचा थोडा काही जास्तच हातभार असतो सर्वांचा. अच्छा, हो, हे तू बरोबर बोललास. कारण रंगमंच म्हणा किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणा, या मागे बॅकस्टेज वाल्यांचा हातभार जास्त असतो किंवा त्यांच्याकडेच वर्कलोड जास्त असतो. हो, कारण की शोच्या 4 तास आधी निघणं, तिकडे वेळेवर पोचून पूर्ण शो स्टार्ट करायच्या आधी आम्हाला 4 तास आधी कामाला सुरुवात करावी लागते. तेव्हा कुठे 3 तासाचा प्रयोग होतो व्यवस्थित. आणि तेवढाच वेळ मग संपल्यानंतर ते पॅकअप करून घरी येण्यात वगैरे. म्हणजे एक थोडक्यात बोलायला गेलं ना तर 3 तासाच्या प्रयोगासाठी आम्हाला कमीत कमी 12-15 तास घालवावे लागतात दिवसातले. अच्छा, म्हणजे तिथे ते तुम्हाला 12-15 तास घातल्यावरती तर 3 तासाचा कार्यक्रम रंगून दिसतो. रंगून येतो. तर मंडळी, तो 3 तासाचा कार्यक्रम बघण्यासाठी आता आपल्या धनुने सांगितलं की त्याला त्याच्या मागे 15-12 तास मेहनत करावी लागते. आणि खरंच बॅकस्टेज वाल्यांसाठी हॅट्स ऑफ. आणि तुम्ही जी मोठमोठी नाटकं बघता
किंवा नाटकगृहात जाऊन तुम्ही कलाकारांबरोबर फोटो सेल्फी घेता, तर मी तुम्हाला विनंती करतो की कधीतरी जाऊन ह्या बॅकस्टेजवाल्या माणसांना भेटा, त्यांच्याशी जरा दोन शब्द बोला. कारण ते नाटकाचा सेट उभारण्यासाठी लाईट असो किंवा ती मागची सिनेरी असो, तो चेंज करणे, तो लाईटचे इफेक्ट देणे, यासाठी केवढी मेहनत करावी लागते ना, हे आज धनुकडनं आपल्याला समजलं. तर एक छोटीशी विनंती आहे की यापुढे तुम्ही जेव्हा नाटक बघायला जाल किंवा दुसरीकडे कुठेही जाल, जसं धनु आता बोलला लाईव्ह कॉन्सर्ट किंवा नाटकं, तर यामागे जे बॅकस्टेजवाले कलाकार आहेत ना, त्यांना पण जाऊन एकदा भेटा, त्यांचं पण ॲप्रिसिएशन करा आणि त्यांनाही प्रोत्साहन द्या. कारण बॅकस्टेजवाल्या कलाकाराचं जर काम परफेक्ट असेल ना, तरच फ्रंट स्टेजवाल्या कलाकाराचं काम तुमच्यापर्यंत परफेक्ट पोहोचू शकतं. तर मंडळी, आज आपण हा संकल्प करूया की बॅकस्टेजवाल्या कलाकारांना देखील आपण जाऊन आवर्जून भेटू आणि त्यांना त्यांच्या कामाची दाद देऊ. धनु, माझ्या अशा लक्षात येते आता की तुझं जे हे काम आहे ते सोशल इव्हेंट वरती सगळं अवलंबून आहे, म्हणजे सोशल इव्हेंट जास्त आहेत त्याच्यामध्ये. हो. मग आणि आता थोड्या काळात, थोड्या वर्षापूर्वी कोरोना आला होता आणि मी आतापर्यंत जे इंटरव्ह्यू घेतले त्यात 90% असे होते, म्हणजे असे व्यावसायिक आहेत की कोरोनाच्या काळात त्यांना क्लिक मिळाला आणि त्यांनी व्यवसाय सुरू केले. आणि त्या कोरोनाचा काळ म्हणजे सगळंच ठप्प झालं होतं. सगळंच ठप्प झालेलं. मग अशा या काळामध्ये तुझं ते सोशल इव्हेंट सगळंच बंद झालं बंद होतं. होते. मग तू त्या वेळात कसं सफर केलंस? दादा, तेव्हाची गंमत तुला सांगतो मी काय. तेव्हा जस्ट माझं लग्न झालेलं आणि नेक्स्ट मंथ पासून करोना चालू झाला. अच्छा. आता आधी माझं लग्न झालं तेव्हा जे काय होतं नव्हतं ते लग्नात सगळा खर्च मुका करून झालेलो. हम्म. आता करोना म्हणजे काम पूर्णपणे बंद. आता करायचं काय? मग तो अशा म्हणजे आठवणी आहेत ना त्या. तेव्हा तुला माहिती आहे सुरुवातीला करोनाचं ना म्हणजे लॉकडाऊन स्टार्ट झालेलं जस्ट. हम्म. आणि तेव्हा लोक कसे घरात बसून काय ना काय रेसिपी वगैरे बनवून टाकायचे. हो, ते तर आहेच. म्हणजे असं सडनली लक्षात आलं की सगळी माणसे घरी आहेत, हम्म. मग त्यांना काहीतरी असं रेसिपी खाण्याचं वगैरे लागणार. आणि नॉनव्हेज तर तुला माहितीये सगळ्यांना आवडतं. हो. माहितीये नॉनव्हेज तर सर्वांना आवडतं आणि आपल्या इकडचा क्राऊड थोडा कसा मालवणी कोकणी वगैरे असल्यामुळे हा. मासे हे नेमके सगळ्यांना हवेच असतात. हो, ते तर आहेच. आणि तेव्हा फेरीवाले बंद होते, मासे वगैरे अवेलेबल होणार कसे, उपलब्ध होणार कसे. आणि लकीली माझ्याकडे टेम्पो पण होता. हम्म. तर मग मी टेम्पो घेऊन जायचो मालाड मडला वगैरे. आणि तिकडून माझे थोडे मित्र वगैरे आहेत ह्याचे कोळी लोक वगैरे. ओळखीचे. हा, तर त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करून मग तिकडे जायचं, मासे थोडी स्वस्तात वगैरे घ्यायचे आणि इथे येऊन मग ते सेल करायचे. अच्छा. असा सगळा कार्यक्रम चालू केला तेव्हा. आधी तुला सांगू खरंच की ना आम्हाला आहेरात जे पॅकेट भेटलेली ना, हम्म. त्या पाकिटांनी आम्ही जाऊन त्या फाट्या विकत घ्यायचो त्याच्या मच्छीच्या. माशांच्या. म्हणजे आहेरांच्या पाकिटांचा चांगला सदुपयोग करणारा तुम्हाला पहिला व्यक्ती भेटला. म्हणजे खरोखर मला त्यांनी सगळ्यांचे ते आशीर्वादच मिळाले होते की त्या काळामध्ये मला तो तग धरावा म्हणून. अच्छा. मग धनु, आपली जर कामं जर चांगली असेल ना, तर देव आपल्या पाठीशी कुठून ना कुठून उभा नक्कीच राहतो. हो, खरंच आहे. आणि हे मी खूप अनुभवलंय. पण धनु, म्हणजे तुझा तो मच्छीचा व्यवसाय तुझा चालू होता साईड बाय साईड, पण हा एवढा मोठा संसार तू उभा केला होता आणि करोनाचा तो काळ म्हणजे लॉकडाऊन सुरू झालं तर पहिलं सांगितलं होतं की हप्त्याभरासाठी. हो. हप्त्याचा 15 दिवस झाले, 15 दिवसाचे महिने होऊन गेले. मग तेव्हा तुझ्या मनात तुझ्या ह्या संसाराबद्दल काही निगेटिव्ह विचार असे आले होते का? हो, खरंच आले. कारण की एक तर लहानपणापासूनचा माझा पहिला कल इथेच होता. माझी पहिली आवड हीच. आणि आम्ही जे काम करत होतो त्यावेळी भरपूर ते रिस्की होतं. जाऊन म्हणजे जेव्हा लोकांना बाहेर पडायला परमिशन नसायची, सक्ती होती आणि आम्ही त्यावेळी एवढ्या लांब जाऊन मासे वगैरे आणायचे, इथे सर्वांना सेल करायचं.
जीवाची न हे करता परवा न करता हो जस्ट नवीनच लग्न झालेलं होतं आणि लग्नाचा खर्च तर तुम्हाला माहितीच असतो. ते सगळं लग्नात काही सगळं संपलेलं आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू झाला. आणि विशेष म्हणजे मी एकटा नव्हतो, तर माझ्या बरोबर अजून कोणतरी होतं ज्याची काळजी मला घ्यायची होती. आणि लॉकडाऊनचं जे वाढत चाललेलं पर्व होतं, त्याच्यामुळे मनात अशी एक भीती निर्माण व्हायची की हे परत कधी सुरू होणार आहे की नाही होणार आहे. हो ते ऍक्च्युली सगळ्यांना तसं झालं होतं. हो, एक क्षण असा आला की असं वाटलं की सगळं हे विकून टाकूया. अरे बापरे, मग तू या सगळ्या सिच्युएशन मधनं बाहेर कसा पडलास? तेव्हा मी एकटाच तसा नव्हतो की ज्याच्यावर ही परिस्थिती आली आहे. माझ्यासारखे माझे मित्र सुद्धा असेच होते समदुःखी. आम्हीच एकमेकांना आधार द्यायचो. भाई चलो ना ये भी दिन निकल जाएंगे. अच्छा असं सगळं चाललेलं. अच्छा अच्छा, म्हणजे परत तुम्ही एकामेकांच्या सपोर्टने या सिच्युएशन मधनं बाहेर पडलात. हो. तर मंडळी, धनूने आतापर्यंत त्याचा हा प्रवास आपल्यासमोर मांडला. पण तुम्हाला मला एक सांगावंसं वाटेल की धनूने हा जो आता प्रवास तुमच्यासमोर मांडलाय हा खूपच कमी आहे. कारण धनूला मी लहानपणापासून ओळखतोय आणि धनूचा हा प्रवास त्यांनी खूप मोजक्या आणि कमी शब्दात सांगितला आहे. कारण आमचा हा धनू फारच कमी बोलतो. तुम्हीच विचार करा ना मित्रांनो, की जी व्यक्ती 6वी-7वीत असताना स्ट्रगल करते, तर त्या व्यक्तीची स्ट्रगल करायची हाईट किती आणि केवढ्या लेवलला असेल. तो ज्या परिस्थितीत घडला, वाढला, त्या परिस्थितीतून स्वतःला या यशाच्या शिखरापर्यंत आणून ठेवणं हा प्रवास खरंच सोपा नाहीये. मला खूप अभिमान आहे की माझ्यापेक्षा तुझं वय लहान आहे तरी पण तू या शिखरापर्यंत येऊन पोचलास आणि त्यासाठीच माझा तुला सल्यूट आहे मित्रा. थँक्यू दादा. आणि मंडळी, परिस्थिती माणसाला घडवते आणि शिकवते, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि धनु, तुझा हा संसार, तुझा हा सेटअप असाच वाढत राहावा, उत्तरोत्तर तुझी प्रगती व्हावी अशी मी बाप्पाच्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर धनु, आतापर्यंत तुझा सगळा प्रवास आम्ही पाहिला, ऐकला. त्यात तुझे म्हणजे त्या तुझ्या व्यवसायातले चढ उतार देखील आम्ही ऐकले. पण धनु, मला एक खास म्हणजे विशेष करून असं विचारायचं आहे की या तुझ्या या प्रवासामध्ये तुझ्या घरच्यांचा, खास करून वहिनींचा तुला सपोर्ट कसा होता? मगाशी तर आम्ही म्हणजे तू बोललास का, आम्हाला सांगितलंस आम्हाला की तुझं म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर देखील वहिनीने तुला फायनान्शियली खूप चांगली मदत केली. पण लग्न झाल्यानंतर त्याचा स्ट्रगल वेगळाच असतो. कारण तुझा व्यवसाय असा की ज्यात तुला 15-15, 18-18 तास तुला बाहेर राहावं लागतं. आणि अशा वेळी नाही म्हटलं तर घराकडे दुर्लक्ष होतच. तर अशा वेळेला वहिनींचा सपोर्ट तुला कसा असतो? सपोर्ट म्हटलं तर घर संसार सांभाळणं ही भरपूर मोठी गोष्ट आहे. हा, बाहेर काम इझी होतील, पण तो घराचा राडा सांभाळणं म्हणजे बापरे बाप. मुलीकडे लक्ष द्यायचा, मुलाकडे लक्ष द्यायचा, त्यात जेवण, मग ते कपडे झाले, मग ती भांडी झाली, सगळं एवढं सांभाळणं म्हणजे मग तर हँड्स ऑफ आहे तिला ऍक्च्युली. अच्छा यशाचं हे बोलील. आणि त्यात माझ्या येण्या जाण्याचा टायमिंग पण तो वेगळा असतो आणि त्यावेळेस सगळं व्यवस्थित करून ठेवणं, जेवणापासून सगळं ते कपडे म्हणा, इस्त्रीचे, हे सगळं करून ठेवणं. ती चांगल्या प्रकारे मॅनेज कर. हो हो. लोक म्हणतात की बायको आपली अर्धांगिनी असते. मी खरं सांगू काय, माझं पूर्ण अस्तित्वच ती आहे. ती नसेल तर मी शून्य आहे, मग काहीच नाही. तो वहिनी, म्हणजे तुम्ही धनुच्या मागे उभ्या राहिला, खंबीरपणे उभ्या राहिला, त्याला त्याला त्याच्या चढ उतारात, त्याला त्याच्या व्यवसायाच्या चढ उतारात भावनिक मानसिक आधार दिलात. आणि जेव्हा जेव्हा त्याला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्यामुळेच तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. अर्थातच त्याचे कष्ट आणि त्याची मेहनत त्यामागे आहेच. तर वहिनी, मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही धनूला खूप सपोर्ट केला. धनू, अजून एक थोडस विचारायचं मला की आई, दादा आणि तुझी बहीण यांचा तुला सपोर्ट कसा होता? हे बघ दादा, एकतर मी घरात सर्वात लहान,
आणि दोन्ही मोठ्या भावंडांचा मला पुरेपूर एकदम सपोर्ट असतो. म्हणजे दादा तर खंबीरपणे पाठी उभाच असतो आणि काही कुठली अडचण असेल छोटी मोठी तर ताई पहिली धावपळ करायला. आणि आई तर पहिल्यापासून स्वतःसाठी कधी जगलीच नाही. तिने तर आमच्यासाठी सर्व पूर्ण आयुष्य तिचं घालवलं. म्हणजे ह्या तिघांशिवाय लहानाचं मोठं होणं नाही, शक्यच नाही. मी खरंच या तिघांचा असा आभारी आहे की मला हे सगळे घरातल्या व्यक्ती अशा भेटल्या आहेत ना की त्यांचे पहिले एकदम मनापासून आभार. तर धनु म्हणजे काही दिवसांपासून ना आम्ही एक उपक्रम चालू केलाय की प्रत्येक व्यावसायिकाच्या मागे त्याच्या फॅमिलीचा देखील सपोर्ट असतो आणि त्यांचा सपोर्ट फक्त हा मागेच असतो. म्हणजे पडद्यामागचे कलाकार आपण त्यांना म्हणू शकतो. हो. आणि जसा आता तुझ्या देखील सेम सीन आहे की तुझे देखील पडद्यामागचे कलाकार जे आहेत ते तुझ्या समोर इथे नाही आहेत किंवा तुझ्या बरोबर आता इथे नाही. आता नाही. तर आता आपल्याला त्यांना भेटायचंय, तर तुझ्या या सपोर्ट सिस्टमला आपण कसं भेटू शकतो? दादा आणि आई तुला माहितीये इथे आता जराशी लांब राहतात. एवढा पाऊस पडतोय की त्यांच्याकडे एवढं लांब जाणं शक्य नाहीये. ताईचे मी आभार मानतो कारण की ताई तर खूपच लांब राहते. आता घरी माझ्या बायकोला आणि मुलीला भेटू शकतो. ती सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे ती. हो हो. त्यांना भेटायला घरी जावं लागेल. ठीक आहे, मग चला तर आपण तुझ्या घरीच प्रस्थान करू. हो चल. तर मंडळी, आता आपण आलो आहोत धनुच्या घरी, खास करून त्याच्या सपोर्ट सिस्टमला भेटायला. तर धनु, तुझ्या सपोर्ट सिस्टमला बोलवशील का? करिश्मा या. ही माझी सपोर्ट सिस्टीम. आतापर्यंत जो काय मी आहे तो ह्या व्यक्तीमुळे. ही माझी बायको करिश्मा. तो वहिनी नमस्कार. म्हणजे मगाशी आम्हाला धनुंनी तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं आणि तुमच्याबद्दल एवढं सांगितलं की काय म्हणून तुम्ही याच्या मागे उभे आहात की ज्यामुळे हा या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला आहे. तर थोडक्यात त्याच्याबद्दल तुम्ही मला काही सांगाल का? त्याचं एक मोटिव्ह होतं की त्याला असं असं करायचं होतं, तेव्हा त्याला सपोर्ट नव्हता. तेव्हा फक्त मी काही एवढं मोठं केलेलं नाही, फक्त एक सपोर्ट म्हणजे एक असं की जा बाबा पुशअप केलंय की जा बाबा पुढे राहा, मी आहे म्हणून. बाकी मी असं मोठं असं काही केलेलं नाहीये त्याच्यासाठी. बाकी त्याचं टॅलेंट आहे, त्याची मेहनत आहे, ते सगळं त्याच्या बरोबरच आहे. मी असं काही वेगळं केलेलं नाहीये. बाकी काही त्याने सगळं ते जेवढं केलंय ते व्यवस्थित सांभाळावं हीच माझी इच्छा आहे. अच्छा, नाही नाही, खरंच बोला तुम्ही. बाकी माझं काही म्हणणं नाही. तो तर ते सांभाळलंच, पण तुम्ही त्याच्याकडे ते सांभाळून घ्याल देखील. हो. तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक गडबड करणारी लहान व्यक्ती दिसतच असेल. ती आहे धनुची मुलगी. तिचं नावच आहे ऊर्जा आणि तिची एवढी ऊर्जा आपल्याला दिसत आहे. बाळा ऊर्जा, ये ये बाळा, ये. गाणं म्हणून नको त्यांना. बाळा ऊर्जा, कशी आहे तू? ही आमच्या धनुची ऊर्जा. आणि ऊर्जा एवढी आहे तिच्या अंगात की ती मगासपासून अखंड गडबड करते. म्हणजे मला असं वाटतं की ही ऊर्जा धनुकडनंच तिला आली आहे. तर वहिनी, तुमचे परत एकदा आभार की तुम्ही आमच्या धनुला सांभाळतायत आणि ह्या प्रचंड मोठ्या ऊर्जेला देखील सांभाळताय. तर धन्यवाद. धन्यवाद धनु, धन्यवाद.